नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पळसपे कर्नाळा खिंड महामार्गावर बसला अपघात। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या रुग्णवाहिकेची तात्काळ मदत, वाचवले 10 जणांचे प्राण। 3 मे 2026 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास साई कृपा हॉटेल समोर कर्नाळा खिंड मुंबई गोवा महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर बस पलटी झाल्याने मोठा अपघात घडला। या अपघातात कुमार रुद्र म्हात्रे वय वर्ष 8, रवींद्र माने वय वर्ष 37, प्रियांका माने वय वर्ष 30, वीना माने वय वर्ष 56, नागेश कुणाल वय वर्ष 60, रूपा कोलारे वय वर्ष 44, जीत माने वय वर्ष 34, सदाशिव सोमने वय वर्ष 42 आणि सीता माने वय वर्ष 55 आणि स्नेहा माने यांच्या हातापायाला व कमरेला व डोक्याला जबर मार लागून सर्व बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। अपघाताची माहिती मिळताच पळसपे कर्नाळा खिंड येथून 24 तास सेवा देणारी मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या या सेवेमार्फत जखमीस तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली। रुग्णवाहिकेद्वारे नानासाहेब धर्माधिकारी हॉस्पिटल पनवेल येथे दाखल करण्यात आले। वेळेवर उपचार मिळाल्याने जखमींच्या प्रकृती सुधारणा होण्यास मदत झाली आहे। सदर रुग्णवाहिकेचे चालक विश्वास पाटील यांनी तत्परतेने सेवा बजावत जखमी सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवले। या तातडीच्या आणि निस्वार्थ सेवेमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या विनामूल्य अँब्युलन्स सेवेतून आतापर्यंत 32,840 अपघातग्रस्तांना वेळीच मदत करून त्यांचे प्राण वाचवण्यात आले आहेत। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांची रायगडमधील अँब्युलन्स कर्नाळा खिंड विठ्ठल कामत हॉटेल जवळ महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या सेवेसाठी विनामूल्य तैनात करण्यात आली आहे। तरी आपण सर्वांनी महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या विनामूल्य सेवेसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा। 88 88 26 30 30, 83 29 42 59 08। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, पनवेल।